माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांना डावलणे भाजपला चांगलीच महागात पडले आहे. कारण माढ्याबरोबरच सोलापूरची जागा गमावण्याची नामुष्की भाजपवर आली आहे. सोलापुरातील भाजपच्या पराभवात मोहिते पाटील यांची भूमिका निर्णायक ठरली आहे. माढ्यातून भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी विजयदादांनी सांगितल्यामुळे तुला एका रात्रीत आमदार केलं, जसं तुझं पार्सल एका रात्रीत बीडला पाठवण्याची धमक आमच्यात आहे, असा इशारा दिला होता. तो त्यांनी खरा करून दाखवला. धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, मात्र त्यांना डावलून भाजपने माढ्यातून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट दिले. त्यानंतर मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढ्याची निवडणूक लढवली. खरं तर मोहिते पाटील यांचा भाजपवर राग नव्हता. राग होता तो माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राम सातपुते यांच्यावर. तो राग धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात काढला. धैर्यशील मोहिते पाटील यांनी शेलक्या शब्दात निंबाळकर आणि सातपुते यांचा समाचार घेतला होता. आम्हाला पक्षाचा पदाधिकारी नेमण्याची मुभा नव्हती, अशी खंत धैर्यशील मोहिते पाटील यांनी मांडली होती. त्याचबरोबर माळशिरसमध्ये मोहिते पाटील यांना डावलण्याचा प्रयत्न आमदार राम सातपुते यांच्याकडून होत होता. त्याचा राग मोहिते पाटील यांना आला होता. त्याच कार्यक्रमात धैर्यशील मोहिते पाटील यांनी आमदार राम सातपुते यांना उद्देशून बीडचं पार्सल एका रात्रीत परत पाठवण्याची धमक आमच्यात आहे, असा इशारा दिला होता.